काही काहींना जसा आता 9:30ला नेहमी एक भोंगा वाजतो तशा पद्धतीनं दुसऱ्याही दोन पक्षात आता वेगवेगळ्या लोकांनी ठरवलेले की हे रोज त्यांचा एक समज असा झाला की तिथं अशा प्रकारचा 9:30-10 वाजता तो भोंगा वाजतो म्हणूनच हे लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन झालं, लोकांची मानसिकता बदलायला मदत झाली आणि त्याच्यामुळं आता काँग्रेसमध्ये पण एक जण पुढे आलेले आहेत आणि आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले आहेत. ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काहीच विचारताच सोय नाही. हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला कुणावरच टीका टिप्पणी करायची नाही आहे. मागं आपलं अपयश आपण पत्करलेलं आहे, परंतु अपयशाने खचून पण जायचं नसतं आणि विजय आपल्याला यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं.